दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। 16 वर्षापासून बंद असलेले वाडी हॉस्पिटल गुरुपौर्णिमेपासून पुन्हा सेवेत रुजू झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या हस्ते नव्यानं या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला। या हॉस्पिटलमध्ये आता दर बुधवारी मोफत तपासणी होणार असल्यानं सोलापूरकरांना दिलासा मिळालाय। या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार, बालाजी अमाइन्सचे चेअरमन ए प्रताप रेड्डी, रंगनाथ जी बंग, शिक्षण प्रसारक मंडळी पुण्याचे व्यवस्थापन समितीचे सदस्य सीए राजेश पटवर्धन, संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले, धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, डॉक्टर उमा वळसंकर, डॉक्टर राजीव वैशंपायन आदींची यावेळी उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर विष्णू वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे नातू डॉक्टर राजीव वैशंपायन यांनी पुष्पहार अर्पण केला। हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागाची इमारत, औषधालय, 20 खाटांचं इंडोर युनिट, पॅथॉलॉजी विभागाचे विविध मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी उद्घाटन करण्यात आलं। स्वर्गीय डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सिटी स्कॅन विभागाचं उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिरीष गोडबोले यांनी प्रास्ताविक केलं, तर मंजुषा गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। डॉक्टर विजय सावस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले। एनटीपीसीच्या माध्यमातून आकारात येणाऱ्या इमारतीमध्ये 100 खाटांचा अद्ययावत विभाग आणि भविष्यामध्ये 250 असे एकूण 350 खाटांचं भव्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संकल्पित मानस असल्याचं शिरीष गोडबोले यांनी सांगितलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।